नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अजय ढवळे, इको ॲग्री सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचा प्रतिनिधी. आज आलोय आपण जवखडा ठोंबरे या गावामध्ये कृष्णा जोशी यांच्या शेतामध्ये. यांनी 28 मे रोजी इको 91 वाहनाची लागवड केलेली होती. ड्रिप इरिगेशन वरती प्लॉट आहे आणि पट्टा पद्धतीमध्ये मका लागवड केलेला आहे यांनी. तर नमस्कार. तुम्ही इको 91 वाहनाची खरीप हंगामामध्ये निवड केलेली, तर काय वाटतं तुम्हाला या वाहनाविषयी? ही वाण एकदम चांगलं प्रतिसाद देते, येणारं चांगलं आहे, भरपूर उत्पन्न देणारं वाण दिसतंय. मग त्यातल्या त्यात आपण 28 मे रोजी याची लागवड केलेली आहे. त्यानंतर त्याला आपण पहिले खताची मात्रा किती दिली पहिली? खताची मात्रा त्याला 21-0-13 टाकलेलं आहे. किती पहिलं बॅग टाकले एकरी 2 बॅग वापरले आहे. दुसरा डोस युरियाचा घेतलेला आहे, नुसता युरिया. आणि तिसरा डोस आपण पोटॅश एक बॅग दाणेदार आणि एक बॅग विरेची. आज आता 90-91 दिवसाचा प्लॉट झालेला आहे, तयार झालेला आहे. आता आपण याच्या लाईनी मोजल्या तर 18 लाईनी भरल्या आणि 40 पर्यंत दाणे भरले. तर तुम्ही बघू शकता यांनी तुरे काढलेले एकदम समसमान कंस आहे, सगळीकडे प्लॉट सारखा आहे. तर बाकीच्या शेतकरी बंधूंना काय सांगाल तुम्ही या वाहनाविषयी? हे वाण जे खरोखर शेतकऱ्याने लागवड करावी, याचे मला आज अनुभव आला की हे वाणच तर प्रत्येक कंस ही एक समान दर्जाची, मध्ये बी सारखी, मध्यम भागी बी सारे तुम्ही पाहू शकता. याच्यात काही कोणाला असं फसवायची काही आणि सांगायची गोष्ट नाही, की तुम्ही प्रत्यक्षात शेतीत बी येऊन बघू शकता. तर आपण बघू शकता शेतकरी बंधू सगळे समान कंस आहे. आणि चांगला कॅमेरा फिरवा तिकडे मध्यपर्यंत झालं की तर आपण याच्या लाईनी मोजू एकदा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 लाईनी. आणि याच्यामध्ये दाण्याची संख्या मोजू एका ओळीमध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42. तर तुम्ही बघू शकता टोकापर्यंत भरलेलं कणीस आहे. 18 लाईनी आणि 42 दाणे एका लाईनीमध्ये, म्हणजे जवळपास 700च्या वर दाणे. तर तुम्ही येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये तर शेतकरी बंधूंनी 50पेक्षा जास्त उत्पादन याचं एकरी काढलेलं आहे रब्बीत. तर तुम्ही याची अवश्य निवड करू शकता. ठीक आहे, धन्यवाद.